भीमनगरातील प्रस्तावित भूमिगत पुलाला नागरिकांचा तीव्र विरोध. रेल्वे ओव्हरब्रिज उभारण्याची मागणी. गोंदिया शहरातील भीमनगर रेल्वे क्रॉसिंगवर रेल्वे प्रशासनाकडून प्रस्तावित करण्यात आलेल्या LHS अर्थात भूमिगत मार्गाला स्थानिक नागरिकांनी तीव्र विरोध दर्शवला आहे आणि या ठिकाणी भूमिगत मार्गाऐवजी रेल्वे ओव्हरब्रिज उभारण्यात यावा अशी मागणी नागरिकांनी केली आहे. आणि या संदर्भात नागरिकांनी जिल्हाधिकारी मंदार पत्की यांची भेट घेऊन निवेदन सादर केले. आज पत्रकार परिषद घेऊन त्यांनी माहिती दिली. आंदोलकांच्या म्हणण्यानुसार प्रस्तावित भूमिगत मार्गामुळे भीमनगर, श्रीनगर आणि चंद्रशेखर वॉर्डमधील नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागणार आहे. फायर ब्रिगेड, रुग्णवाहिका, शालेय बस, मालवाहू ट्रक यासारख्या जड वाहनांना या ट्रक मार्गाचा वापर करता येणार नाही. परिणामी आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांच्या जीविताला धोका निर्माण होऊ शकतो. याशिवाय रात्रीच्या वेळी महिला, विद्यार्थिनी आणि कामानिमित्त ये-जा करणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण होईल अशी भीती स्थानिकांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे प्रस्तावित LHS पूल या ठिकाणी रद्द करून कायमस्वरूपी रेल्वे ओव्हरब्रिज उभारण्याची मागणी आंदोलकांनी केली आहे. प्रशासनाने नागरिकांच्या मागणीची दखल न घेतल्यास येत्या 8 जुलै रोजी भीमनगर परिसरातील नागरिक आंदोलन छेडणार आहेत. तसेच उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन देत आपला विरोध अधिक तीव्र करण्याचा इशारा आंदोलकांनी दिला आहे. सरोज कावळे, गोंदिया. तो को बस से भिजवा नहीं पाएंगे, हम कोई व्यापार नहीं कर पाएंगे, अग्निशमन नहीं आ पाएंगी. अगर एक आधा ट्रांसफार्मर जल गया, उस ट्रांसफार्मर को चलाने के लिए क्रेन की आवश्यकता पड़ती है, उस ट्रांसफार्मर को लाने के लिए बड़ी गाड़ी लगती है, वो नहीं आ पाएंगी. ऐसी अनेक समस्याएं हैं. कोई मकान बनाना चाहता है, कोई फैक्ट्री बनाना चाहता है, तो सामान लाने के लिए, ढोने के लिए तो बड़े ट्रकों की आवश्यकता पड़ेगी. तो कोई मकान नहीं बना पाएगा. कोई परिसरामध्ये रेल्वे अंडरग्राउंड झाली, त्याच्या विरोधात आपण येणाऱ्या 7 तारखेला आंदोलन करणार आहे. काय मागणी आहे तुमची? आमची मागणी अशी आहे की रेल्वे अंडरपास जो आहे याच्यामुळे शहरापासून आमची कनेक्टिव्हिटी संपणार आहे. आमच्या क्षेत्रातल्या लोकांना इमर्जन्सी सेवा मिळूच शकत नाही, कारण की तिकडे अग्निशमन म्हणा किंवा ॲम्ब्युलन्स म्हणा किंवा MSCBच्या मोठ्या गाड्या किंवा मोठे भारी वाहनं तिकडे येऊच शकणार नसल्या कारणामुळे त्या क्षेत्रातला विकास होणारच नाही आणि त्या क्षेत्रातल्या लोकांना तो भाग सोडून दुसऱ्या क्षेत्रात जाऊन वसाहत करावी लागणार आहे. कारण की मुंबई हावडा रूटवरही एक छोटा बोगदा तयार करण्यात आला आहे आणि गोंदिया शहराला कनेक्ट करण्यासाठी फक्त 2च रस्ते होते. त्यातला एक रस्ता छोटा बोगदा करून रेल्वेने बंद केलेला आहे आणि म्हणून ह्या कारणास्तव आमची मागणी रेल्वेला आणि गोंदिया जिल्ह्याच्या प्रशासनाला, जिल्हा अधिकाऱ्यांना अशी विनंती आहे हात जोडून की तिथं ROB तयार करण्यात यावा, ही आमची मागणी आहे. आमच्या क्षेत्रामध्ये रेल्वेने वेढलेला जो भाग आहे त्या क्षेत्रामध्ये सिग्नल टोली, आंबेडकर वार्ड आणि कुंभारीनगर, सावित्रीबाई फुले नगर, लक्ष्मीनगर, कुंभारीनगर, चंद्रशेखर वार्ड, मुर्री इथं एकूण मिळून कमीत कमी मला असं वाटतं की 50 ते 60 हजार लोकांची संख्या आहे जे तिकडे राहतात. जिल्हाधिकारी साहेबांना आम्ही निवेदन केलेलं होतं. तेव्हा जे होते त्यांची बदली झालेली आहे आणि 2-3 दिवसापूर्वीच पत्की साहेब हे नवीन जिल्हाधिकारी आलेले आहेत. त्यांच्याशी आमची जेव्हा भेट झाली तेव्हा त्यांनी सांगितलं आम्हाला की नागपूरचे रेल्वे विभागाचे डेप्युटी चीफ इंजिनियर मेहुल चौधरी साहेब त्यांच्याशी जाऊन भेटले व त्यांना सांगितलं की त्या ठिकाणी कोणतीही जागा उपलब्ध नाही ROB करिता, म्हणूनच आम्ही तिकडे बोगदा तयार करत आहोत. तर कलेक्टर साहेबांचं असं म्हणणं आहे की तिकडे जागा नसल्या कारणामुळेच तिकडे बोगदा तयार होत आहे. पण आम्ही त्यांना कन्व्हिन्स करण्याचा प्रयत्न केला की साहेब तिकडे भरपूर जागा आहे. आम्ही त्यांना उदाहरण दिलं, रेस्ट हाऊससमोर जो जुना आमचा ROB आहे जो आता तयार होत आहे त्याला जेवढी जागा लागली तेवढी जागा आमच्या त्या भागात उपलब्ध आहे. तरी साहेबांनी आमचं ऐकून घेतलं नाही. त्यांचं म्हणणं असं होतं की टेक्निकल्स बाबतीत तुम्हाला काहीही नॉलेज नाही, नॉलेज ह्या रेल्वे अधिकाऱ्यांना आहे, म्हणून आम्ही त्यांचं काम सुरू करत आहोत. तुम्ही जर ह्या कामात अडथळा निर्माण केला तर तुमच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल, असं त्यांनी आम्हाला मौखिक रूपात तंबी दिलेली आहे. ह्या सगळ्या गोष्टीला धरून आणि आमच्या मागणीला धरून आम्ही 8 तारखेपासून धरणे आंदोलन सुरू करत आहोत. बेमुदत बेमियादी आमचं आंदोलन आहे.
धरणे आंदोलन आहे त्या 8 तारखेपासून आहे. 8 तारीख सकाळी 10 वाजतापासून आहे. 10 वाजेला आम्ही तिकडे एकत्रित होणार आहोत आणि तिथून पैदल मार्च आम्ही भीमनगरच्या मार्गे सिंधी कॉलनी, चांदणी चौक, जयस्तंभ चौक असं आमचा मार्ग राहणार आहे आणि आम्ही उपविभागीय अधिकारी यांना त्या दिवशी पहिल्या दिवशी निवेदन देणार आहोत आणि त्यानंतर दररोज आम्ही बेमुदत धरणे आंदोलन ज्या ठिकाणी काम सुरू आहे भीमनगरला त्या ठिकाणी बसून करणार आहोत. माझं नाव राजेश्री गुंडाने आहे आणि मी कुंभारे नगरला राहते. पण काय सांगणार, काय त्रास होत आहे सध्याच्या घडीला तिथे पुन्हा एक अंडरग्राऊंड रेल्वे बनवत आहे, की याचा त्रास काय होणार आहे? सर, याचा त्रास असं होणार आहे की आम्ही महिला लोक रात्रीच्या वेळेस तिथे जाऊ शकत नाही. आणि दुसरं म्हणजे असं की आमच्या ज्या मुली शिकणाऱ्या आहे तर त्या अंडरग्राऊंडमध्ये इतकं पाणी असते की त्या मुली शाळेत जाऊ शकत नाही, स्कूल व्हॅन येऊ शकत नाही, तुमचं ॲम्ब्युलन्स येऊ शकणार नाही. आता म्हणजे एक छोटा बोगदा तयार केला त्याच्यामुळे आम्हाला इतका त्रास आहे सर की आमच्या तिकडून मुलींना म्हणजे 2 तास आधी म्हणजे व्हॅनमध्ये जावं लागते. त्या एका बोगद्यामुळे असं त्रास झालेला आहे. तर विचार करा की हा बोगदा झाल्यानंतर त्यांना किती त्रास सहन करावा लागेल, सुरक्षा आहे की नाही. आणि दुसरी गोष्ट, महिला सुरक्षित राहणार नाही, आमच्या मुली सुरक्षित राहणार नाही, कारण की ते लोक ट्युशन जातात आणि ट्युशनवरून 8 ते 9 वाजता ते घरी येतात. तर आम्हाला त्या बोगद्यामधूनच यावं लागणार ना. आणि सावित्रीबाई वाडच्या सगळ्या महिला जे कामाला जातात ते रात्री 10च्या दरम्यान येतात, तर ते त्या बोगद्यामधून येणं शक्यच होणार नाही सर. मग त्यांच्या सुरक्षितेचं काय? तर आमची मागणी हीच आहे की तिथं बोगदा तयार व्हायला नाही पाहिजे, आम्हाला ओव्हरब्रिज करून द्या तिथे. इतकीच आम्हाला रेल्वेला पण मागणी आहे आणि प्रशासनाला पण. आणि आमच्या जे जिल्हाधिकारी साहेब आहे त्यांना पण हेच म्हणणं होतं, पण त्यांनी आम्हाला चक्क काल हे म्हटलं की तुम्ही काम थांबवू शकत नाही, हे शासकीय काम आहे, याच्याबद्दल तुम्ही अडथळा निर्माण करू शकणार नाही, असं ते आम्हाला बोलले का.